की माणसानी कर्म करावं, ते कर्म भगवत चरणी समर्पित करावं, अथवा मीपणाचा बोध करून घेऊन कर्म करावं. हे सगळंच शक्य आहे, नाही असं नाही. कारण आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. त्याहीपेक्षा अंतःकरण शुद्ध होण्याकरता आपल्या वाट्याला आलेलं आपलं कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणानं आणि भगवंताची सेवा म्हणून करावं. तेच कर्म निष्काम होतं. सोपं. आम्ही कर्म करतो, सोपेपणा कशात आहे? निष्काम करण्यामध्ये सोपे. ही करतो ती भगवंताची सेवा आहे असं समजून करावं. हे माझं कर्तव्य कर्म आहे असं समजून करावं. ही भगवत सेवा म्हणून करावं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. मग रिझलेने आत्मज्ञान ते नंतरचं नंतर वैराग्य सिद्धी देई जे प्रसायतया, हे पसाय वैराग्य सिद्धीतून प्राप्त होईल. ते वैराग्य सुद्धा आम्हाला ज्ञानालाच पाहिजे. आणि म्हणून आपण केलेलं कोणतंही कर्म ते कसंही असेल, प्रवचन सेवा झाली भगवंताची सेवा, तुम्ही स्वयंपाक केलात भगवंताची सेवा, आपण नोकरी करतो आपलं कर्तव्य आहे, ही भगवंताची सेवा आहे असं समजून ते करत राहणं, ही भावना अंतःकरणामध्ये रुजवणं. आणि एकदा भगवंताची सेवा आहे असं म्हणून आपण काम करायला लागलो की आपोआप त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार बंद होत जातो. कारण ती भगवंताची सेवा आहे. भगवंताकरता कोणी भ्रष्ट आचरण करत नाही. आणि तसं ते करत राहणं हीच कर्मातली निष्कामता असते. तशी निष्कामता प्राप्त झाली, अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध करून देणं एवढंच कर्माचं काम आहे. त्याच्या पुढे कर्माचं काम संपतं. मग अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर तुम्ही कर्म कोणतंही करा, त्याच्याने फार फरक पडत नाही. गीतेने तर म्हणलंय, शुद्ध अंतःकरणानंतर तुम्ही सगळ्या जगाला काडी लावली तरी तुम्हाला पाप लागत नाही. सगळ्या जगाला तुम्ही मारून टाका, पाप लागत नाही. हत्वा पिस इमान लोकान न हंती न निबध्यते, 18वा अध्याय गीता बोलते. इमान लोकान हत्वा अपि, जर अंतःकरण शुद्ध झालेलं असेल, या सगळ्या लोकाला, या सगळ्या जगाला तुम्ही मारून टाका. न हंती, तुम्ही मारल्यासारखं होत नाही. न निबध्यते, तुम्ही बंधनात पडत नाही. का? शुद्ध अंतःकरण आहे म्हणून. याचा अर्थ हे केलंच पाहिजे असं बंधन नाही. हत्वापि, अपि शब्द वापरलाय. जरी तुम्ही मारलं तरी शुद्ध अंतःकरणामध्ये तुम्ही काही करा, जगाला जाळून टाका, पाप लागत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध असतं तो जगाला जाळायला जातच नसतो. हे सरळ आहे ना. म्हणून तर हा विकल्प दिलाय. ज्याच्या मनात विकार असतो ते असले उद्योग करत बसतो. म्हणून अंतःकरण शुद्ध करून देणं एवढंच कर्माचं काम आहे. आणि अंतःकरण शुद्ध झालं की कर्म मागे पडतं आणि तिथून ज्ञानाचा प्रवास सुरू होत असतो. तिथून ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. ऐसी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्रीगुरु आपैसा भेटेची गा. कर्म साम्य दशेला येणं, इथून ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. आपल्याला जो विचार करायचा होता तो फक्त कर्मयोगाचा करायचा होता. केले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, हे जे नाथ महाराज बोलतात त्याच्यामध्ये आपण केलेलं कर्म आपल्याला कोणतं फल देतं. कर्माचं फल फक्त अंतःकरण शुद्धी हेच असलं पाहिजे. आणि त्या अंतःकरण शुद्धी करता आपण कर्मयोगाचं आचरण केलं पाहिजे. कर्मयोगाचं आचरण याचा अर्थ निष्काम कर्माचं आचरण केलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये गीतेची अपेक्षा आहे. सकाम कर्म माणसं करतात की नाही? करतात. करावीत की करू नयेत? केली जातात. पण त्याची संगती कर्मविपाकाने अशी लावून दिली, एकदम निष्काम होता येत नाही, म्हणून आधी सकाम होणं आवश्यक असतं. म्हणून त्याचे टप्पे सांगितलेत. सकामता असेल, मला मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, त्याच्याकरता मी करतोय, करा करा, करू नका असं नाही. मग मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, या सकामतेमध्ये अधिकाधिक शास्त्रांनी जे सांगितलंय, संतांनी जे सांगितलंय तेच मिळालं पाहिजे, असा पुढचा टप्पा येऊ द्या. संतांनी जे सांगितलंय तेच मिळवणं आवश्यक, शुद्ध आचरणातून मिळालेलं आवश्यक वाटलं की मग हळूहळू जे जे आपल्याला मिळायला लागतं त्याच्याबद्दल अनासक्त होण्याचा विचार झाला पाहिजे.
अनासक्तता आली की मग निष्कामता येते, मग निष्काम कर्माचरणातून आपल्याला, म्हणून आपल्याला यज्ञ करायला सांगितलंय. यज्ञानं काय मिळतो? स्वर्ग मिळतो. स्वर्ग कशा करता पाहिजे? अरे बाकीचं काही करण्यापेक्षा निदान त्यातल्या त्यात हे बरं. म्हणून त्यातल्या त्यात बरं म्हणल्यानंतर त्याच्यापेक्षा काय बरं, मग त्याच्यापेक्षा काय बरं, असं करत करत निष्कामतेपर्यंत आपल्याला येता येतं. आणि कर्माच्या आचरणातून, निष्काम कर्माच्या आचरणातून आपलं अंतःकरण शुद्ध होतं. हे कर्मशास्त्राला त्याच्यातून सांगायचं आहे. तो विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि निष्काम कर्माचरणाकडे आपली प्रवृत्ती वाढती कशी राहील याच्याकरता प्रयत्नशील असलं पाहिजे. तशी बुद्धी, तसं सामर्थ्य भगवंतांनी, संतांनी तुम्हाला मला द्यावं, याच्याकरता भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.